माजी आमदार आणि भाजपचे ओबीसी नेते आशिष देशमुख यांचं गाव चलो अभियान पाटण सावंगी या गावातून सुरू झालेलं आहे। मात्र पाटण सावंगी हे गाव जर आपण बघितलं तर हे गाव काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचं हे गाव आहे आणि या गावामधून हे अभियान सुरू झालेलं आहे। महत्त्वाचं जर म्हटलं तर या गावातूनच या अभियानाची सुरुवात का झाली हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। कारण भाजपला या गावामध्ये जे आहे ते यश मिळालेलं नव्हतं। त्यांचं अभियान आता सुरू झालेलं आहे आणि आशिष देशमुख जे आहे ते प्रत्येक घरी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहे, संवाद साधत आहे। आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की त्यांची म्हणजे आरतीसुद्धा या ठिकाणी ओवाळण्याच्या दृष्टिकोनातून गावात स्वागत त्यांचं जे आहे ते होताना दिसते आहे। महत्त्वाचं म्हणजे हा संवाद जो आहे तो संवाद या ठिकाणी होताना एकंदर पाहायला मिळते आहे। आशिष भाऊ काय सांगाल, एकंदर तुमचं गाव चलो अभियान सुरू झालेलं आहे, या अभियानाची सुरुवात पाटण सावंगी इथून? नाही, पाटण सावंगी जरी गाव असलं तरी इथे आजपर्यंत कुठेतरी भाजपा थोडेफार मतांनी कमी राहायची। असे सर्व बूथ, असे सर्व गाव, असे सर्व मतदारसंघावर आम्ही फोकस केला आहे। गाव चलो अभियानाच्या माध्यमातून जास्ती मेहनत ह्या सर्व मतदारसंघांच्या प्रत्येक बूथवर करण्याचं ठरवलं आहे, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला 55% पेक्षा जास्ती मतदान आम्ही घेऊ शकतो। प्रत्येक लोकांशी, नागरिकांशी, जनतेशी, वरिष्ठ लोकांशी आम्ही हितगुज करण्याचे प्रयत्न करतो आहे। आपुलकी त्यानिमित्ताने लोकांची नक्कीच दिसते आहे आणि त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने मोदीजींना शक्ती मिळो, अब की बार 400 पार हे नक्कीच आम्ही करण्याचे प्रयत्न करतो। एक प्रश्न असा आहे की हा जो मतदारसंघ आहे किंवा हे जे गाव आहे हे माजी आमदार सुनील केदार यांचं गाव आहे, त्या गावातून तुम्ही सुरुवात केली। भाजपला कुठेतरी इथे कमी यश मिळालेलं होतं मागच्या वेळेस, ते भरून काढण्याचा प्रयत्न आहे? अरे नक्कीच, स्वाभाविकरित्या आमची जास्ती मेहनत या मतदारसंघावर राहणार आहे। कोणाच्या काही सातबारावर लिहून आलेला मतदारसंघ नसतो। आम्ही मेहनत करू, लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उचलू, त्यानिमित्ताने राज्य व केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू आणि बदल हा नियतीचा नियम आहे। इथे देखील बदल होईल। लोकांना चांगल्या वृत्तीकडे, चांगल्या लोकांकडे नक्कीच नेण्याच्या दृष्टीने सावनेर मतदारसंघ समोर जाताना आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच सावनेर मतदारसंघ जो आहे तो समोर जाण्याच्या दृष्टीने किंवा हे गाव कोणाचंही असलं तरी कोणाचा सातबारा त्या ठिकाणी नसतो, त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन आणि ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत तिथे आम्ही यश मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आशिष देशमुख सांगतात। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।